सर्वांना नमस्कार. आज आपण समूहदर्शक शब्द पाहणार आहोत. समूहदर्शक शब्द म्हणजे ज्या शब्दाद्वारे एखाद्या समूह म्हणजेच एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या गटाचा उल्लेख केला जातो त्या शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या गटाचा जे उल्लेख केला जातो त्याला समूहदर्शक शब्द म्हणतात. तर आपण काही समूहदर्शक शब्द पाहणार आहोत. बघा, आंब्याच्या झाडाची राई, उंटाचा लमाण्याचा तांडा असतो, उतारूंची झुंड किंवा झुंबड असते, उपकरणांचा संच असतो, उपकरणाचा काय संच, करवंदाची जाळी असते, करवंदाची जाळी, काजूची व माशाची गाथण असते, किल्ल्यांचा जुडगा, किल्ल्यांचा जुडगा, केळांचा लोंगर किंवा घड म्हणतात, केसांचा झुपका किंवा पुंजका, केसांची बट किंवा जट, केसांची बट किंवा जट, खेळाडूचा संघ, गवताचा भारा, गवताची गंजी किंवा पेंडी, गाईगुरांचे खिल्लार, गुरांचा कळप, चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी असते, जहाजांचा काफिला, तारकांचा पुंज, तारांचा पुंजका, दुर्वांची जुडी, दुर्वांची काय असते जुडी, द्राक्षांचा घड किंवा त्याला घोस सुद्धा म्हणतो, धान्याची रास, नाण्याची चळत, नारळाचा ढीग, नोटाचे पुंडके, पक्ष्यांचा थवा, पाठ्यपुस्तकाचा संच, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी, आपण जे पालेभाज्या घेतो ते जुडीमध्ये किंवा त्याला गड्डी सुद्धा म्हणतात, पिकत घातलेल्या आंब्याची अढी, पुस्तकाचा किंवा वह्याचा काय असतो गट्टा, पोत्याची नोटाची काय थप्पी, नोटाची थप्पी लावून ठेवतो ना तसं, प्रवाशांची झुंबड, प्रश्नपत्रिकांचा संच, आपलं जे प्रश्नपत्रिका घेतो त्याचं काय संच असते, फळांचा घोस, बांबूंचे बेट, भाकऱ्याची किंवा रुपयाची, जे भाकऱ्याची आपण ठेवतो एकत्र त्याला चवड म्हणतात, भाकऱ्याची चवड आणि रुपयांची सुद्धा चवड, मडक्यांची उतरण, बघा मडक्याची उतरण असते, माणसाचा जमाव, माणसं एकत्र जमले तर काय समूह काय होतं जमाव, मुंग्याची राई, फुलझाडांचा ताटवा, फुलझाडांचा ताटवा, फुलांचा गुच्छ, मुलांचा घोळका, मेंढ्याचा कळप, लाकडांची किंवा उसांची मोळी, उसाची मोळी असते, वस्तूचा संच, वाद्यांचा वृंद वृद्ध, विटांचा किंवा कलिंगडांचा ढीग, विटाचा किंवा कलिंगडाचा काय ढीग, विद्यार्थ्याचा गट, विद्यार्थ्याची गट, विमानाचा ताफा, वेलींचा कुंज, साधूचा जथ्था, साधूचा जथ्था, सैनिकाचे किंवा सैनिकाची पथक, फलटण, तुकडी, त्याला तिन्ही नाव आहेत, पथक, फलटण, तुकडी, हत्तीचा कळप आणि हरणाचं कळप. अशा प्रकारे आज आपण समूहदर्शक शब्द पाहिले आहोत. धन्यवाद.